वाले चुनाव के नतीजे सामने देखते हुए ये जानबूझकर अभी यहाँ पर हुआ है और कहीं भी हो सकता है। मुस्लिम समाजाने पक्ष नेता आणि अजून कोणी विचारधारा असतील ह्या सगळ्याला फाट्यावर मारून समाजाच्या एकीसाठी एक व्हायला पाहिजे। आणि कुठल्याही अन्याय करून जर तुम्ही ही घटना करत असताल किंवा हे करत असताल त्याचे अजून नावं पुढे यायला तयार नाहीत, ते पोरं अजून अटक नाहीत, त्या मस्जिदीवर चढून ज्यांनी घोषणा दिल्या किंवा ज्यांनी त्या मस्जिदला पाडण्याचा प्रयत्न केला ते आत्तापर्यंत अटक का झाले नाहीत, ही मागणी आमची सरकारला आहे। कि ये इस्लाम वो पौधा है, याद रखो कि जो काटो तो हरा होगा, तुम जितना तराशोगे उतना ही बड़ा होगा। पूरग्रस्तांना त्या ठिकाणी समाजाला सर्व समाजाला त्या ठिकाणी जेवण म्हणजे भोजन त्या ठिकाणी पुरविलेलं आहे। जर तुम्ही अशा ठिकाणी तुम्ही जर हल्ला जर करत असता तर तुम्ही मानवीय जातीचे नसून तुम्ही एक जनावराच्या जातीचे आहात। एवढं त्यासाठी जर हा गोरगरीब समाज ह्या आमिषाला यांच्या भुलथापांना बळी नाही पडला तर या गोरगरीब जनतेच्या हातात हा तिरंगा दिसेल ह्या काळ्या झेंड्या जागेवर। आणि सत्ता गाझापूर जिल्हा कोल्हापूर येथे मुस्लिम समाजाच्या वस्तीवर हल्ला करून महिला, लहान मुले यांना जखमी करण्यात आले। गाझापूर गावात धार्मिक स्थळात घुसून तोडफोड करण्याचा प्रकार घडला। हे सर्व सुनियोजित कट करून आतंक घडविणाऱ्या समाजकंटकावर कठोर कारवाई करून पीडिताचे पुनर्वसन करण्यात यावे या मागणीसाठी पाटोदा तालुक्यातील मुस्लिम सकल समाजाच्या वतीने दिनांक 19 जुलै शुक्रवार रोजी जुम्माच्या नमाजनंतर निषेध मोर्चा हजरत राज मोहम्मद चौक ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आला होता। तहसील कार्यालयाच्या आवारात आल्यानंतर या ठिकाणी ॲडव्होकेट सय्यद वहाब, शेकापचे भाई विष्णुपंत घोलप, शेतकरी नेते गणेश कवडे, मराठा सेवक सुरेंद्र बाबा तिपटे, मौलाना अक्रम पठाण, वंचित बहुजन आघाडीचे नेते गोरख झेड आदींनी या घटनेचा निषेध करत या हल्लेखोरावर तात्काळ कारवाई करून गंभीर प्रकरणाची SIT मार्फत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली। मागणीचे निवेदन तहसीलदार यांच्या मार्फत शासनाला देण्यात आले। पाहूयात यावेळी मान्यवर नेमकं काय म्हणाले। जानबूझकर समाज के अंदर दो समाज के अंदर दरी निर्माण करने के लिए और दो हिंदू मुस्लिम भाईचारा जो है उस भाईचारे को खत्म करने के लिए कुछ लोग इस भाईचारे को खत्म करने के लिए इस समाज में ध्रुवीकरण करने के लिए और आने वाले चुनाव में अपना मकसद हासिल करने के लिए आज यहाँ पर महाराष्ट्र के अंदर कोल्हापुर गाज़ापुर के अंदर छत्रपति शाहू महाराज जिन्होंने उस वक्त इतनी बड़ी लड़ाई लड़ी थी जिस लड़ाई का जिक्र इतिहास में उनका बहुत बड़ा नाम है और उस नगरी के अंदर उस कोल्हापुर के अंदर इस तरह का वाकया हमारे सामने पेश आया है। छत्रपति शिवाजी महाराज जिनके साथ कई मुस्लिम सैनिक थे और उनके साथ वफादार साथी थे। छत्रपति शिवाजी महाराज के जितने भी साथी थे वफादार साथी थे, उनके वकील थे, उनके अंगरक्षक थे, उनके प्रमुख थे, वो सब मुस्लिम भाई थे। और छत्रपति शिवाजी महाराज ने पनाहगढ़ के ऊपर भी एक मस्जिद का निर्माण किया था, उनके ज़माने में किया था। उनकी कोई लड़ाई धर्म के खिलाफ नहीं थी, उनकी एक स्वराज्य की लड़ाई थी और उस स्वराज्य की लड़ाई के अंदर उनके साथ मुसलमानों ने बढ़ चढ़कर हिस्सा लिया है। उसी के साथ साथ इस भारत देश के अंदर सबसे ज़्यादा आज़ादी के लिए लड़ने वाले मुस्लिम भाई थे, जिनका जिक्र आज भी दिल्ली के गेट ऑफ इंडिया के ऊपर सबसे ज़्यादा नाम अगर किसी के शहीदों में लिखे गए हैं तो मुसलमान भाइयों के लिखे गए हैं। इस माहौल को खराब करने के लिए और इस पोलराइजेशन के लिए आने वाले इलेक्शन के जो सर्वे आज जो बता रहे हैं उस सर्वे को बिगाड़ने के लिए आज मुसलमान भाई हिंदू भाई के साथ अमन और चैन के साथ रह रहा है, लेकिन इस शांति को बिगाड़ने के लिए कुछ फिरकापरस्त लोग इसको दुही निर्माण करके आपस में लड़ाई करके झगड़ा करके पूरे महाराष्ट्र को अशांत करने की कोशिश कर रहे हैं। उसका नतीजा हमने विशालगढ़ और उस गाज़ापुर के अंदर देखा है। उन्होंने मस्जिद के ऊपर हमला किया जो कि कोई अतिक्रमण है, जो कुछ है, अगर अतिक्रमण होगा
तो सरकारी दफ्तर में जो उसकी नोंद होंगी, जो रजिस्टर में उसका जो कुछ मामला होगा कोर्ट से होगा, उसके लिए कायदा कानून है। ये पुलिस स्टेशन, कायदा, कोर्ट, कचहरी, सरकार, प्रशासन, ये किस लिए है? इन सब चीज़ों के लिए ही है। अगर वहाँ पर कुछ तरीके से गलत हुआ है तो उसका मसला हल करने के लिए कोर्ट है, कचहरी है, प्रशासन है। इसलिए हमको कोई कायदा हाथ में लेना नहीं है और जाकर कुछ वहाँ पर तोड़फोड़ करने का किसी ने अपने को राइट्स नहीं दिया है। लेकिन ये खास तौर से आने वाले चुनाव के नतीजे सामने देखते हुए ये जानबूझकर अभी यहाँ पर हुआ है और कहीं भी हो सकता है। इसीलिए हम सब भाइयों से, ये जो धारकरी वर्ग है ये एक अलग सा वर्ग है जिन्होंने ये सब काम किया है। इस काम के और इस मस्जिद के हमले का हम सबसे पहले निषेध करते हैं। और जो लोगों ने इस काम में बढ़ चढ़ कर हिस्सा लिया, जिन्होंने मस्जिदों पर हमला किया, मुसलमान भाइयों के घरों पर हमला किया, उनके दुकानों पर हमला किया, उनका निषेध हम यहाँ पर करते हैं। और दूसरी बात यह है, जिन लोगों ने ये सब काम गलत काम किया है उन सभी लोगों के ऊपर कायदेशीर पूरी कार्रवाई करके उन सभी लोगों को तुरंत अटक करें और प्रशासन के साथ उनको जो कायदेशीर जो कार्रवाई है उसके ऊपर एफआईआर होकर उनको सबको अटक करना चाहिए। इस मांग को लेकर हम निवेदन देने के लिए यहाँ पर आए हैं। और इसी के साथ साथ हमारे सभी हिंदू मुस्लिम सभी भाई, या ऐसा जब भी मसला पाटौदी देश के अंदर होता है तो पाटौदी का माहौल अच्छा है, सभी लोग यहाँ पर बढ़ चढ़ कर हिस्सा लेते हैं और हमारे और तुम्हारे बीच में सब यहाँ पर मौजूद होते हैं। तो मैं इसके बाद में ये मेरा छोटा सा प्रास्ताविक खत्म करते हुए मैं यहाँ पर अपने किसका नाम मराठा क्रांती मोर्चा बीड जिल्हा तसेच मनोज दादा जरांगे पाटील मित्र परिवाराच्या वतीने कडक शब्दात जाहीर निषेध करतो। अतिशय चुकीची घटना ही महाराष्ट्रामध्ये घडलेली आहे। फुले शाहू आंबेडकरांच्या विचारालाही शोभणारी घटना नाही आहे। विशालगडावर जे अतिक्रमण होतं ते अतिक्रमण काढण्याला प्रशासन खंबीर होतं किंवा शासन त्याच्यासाठी होतं, पण त्या अतिक्रमणाच्या नावाखाली तुम्ही जे खालच्या गावामध्ये हैदोस घातला आणि तिथे मुस्लिम समाज बांधवांच्या घराची मस्जिदीची तोडफोड केली, हे अत्यंत निंदनीय आहे। महाराष्ट्रामध्ये मराठा असेल, बौद्ध असेल, मुस्लिम असेल किंवा अजून इतर असेल, या सर्व समाजाची मराठा योद्धा मनोज दादांनी एक मूठ बांधलेली आहे आणि काही विघ्नसंतोषी लोकांना हे खपत नाही आहे। ही मूठ एकजूट विघ्नसंतोषी लोकांना जमा नाही, म्हणून कुठेतरी मनोज दादांना अडचणीत आणण्यासाठी किंवा ही समाजाची एकी तोडण्यासाठी असे दुष्कृत्य काही विघ्नसंतोषी लोक करत आहेत। पण मराठा आंदोलन असेल, आरक्षणाच्या आंदोलनात सर्वात जास्त मराठा समाजाला कुणी पाठिंबा दिला आहे तर तो मुस्लिम समाजाने दिलेला आहे। आम्ही ते आयुष्यभर विसरणार नाहीत आणि मनोज दादांनीही सांगितले आहे की मुस्लिम समाजाच्या आरक्षणातही मी सर्वात पुढे असेल। मुस्लिम समाजालाही आरक्षण मिळालं पाहिजे। मुस्लिम समाजाचं आरक्षण तर कोर्टाने जाहीर केलेलं आहे, कोर्ट म्हणले आम्हाला आरक्षण द्या, पण ते आरक्षण महायुतीच्या सरकारनेही दिलं नाही आणि महाविकास आघाडीच्या सरकारनेही दिलेलं नाही आहे। फक्त तुमच्या आमच्या मताचा वापर केला जातोय आणि सोयीनुसार वापर करून आपल्याला बाजूला केलं जाते। त्यामुळे ज्याप्रमाणे मराठा समाजाच्या एकीसाठी पक्ष, मतभेद, नेता ह्या सगळ्यांना फाट्यावर मारून एक झालेला आहे, त्याचप्रमाणे मुस्लिम समाजानेही पक्ष, नेता आणि अजून कोणी विचारधारा असतील ह्या सगळ्याला फाट्यावर मारून समाजाच्या एकीसाठी एक व्हायला पाहिजे आणि पुढे यायला पाहिजे। विशालगडाच्या प्रकरणामधून काही लोक येणाऱ्या विधानसभेची सुद्धा तयारी करू इच्छित असणार आहेत। विधानसभेच्या तयारीसाठी आता कोणताच महाराष्ट्रात फॅक्टर चालला नाही, म्हणून आता शेवटचा पर्याय ते हिंदू मुस्लिम करण्याच्या प्रयत्नात आहेत। पण हे कितीही झालं तरी आता ते शक्य नाही आहे, कारण तुमच्या माझ्यासारखा समाज आता जागृत झालेला आहे आणि अशा लोकांचे मकसद ओळखून आहेत। त्याच्यामुळे हे लोक कधीच सक्सेस होणार नाही आहेत। पुन्हा एकदा मी सकल मराठा समाज बीड जिल्हा
तसेच मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध करतो आणि मुस्लिम समाजाच्या लढ्यात आम्ही सदैव पाठीशी आहोत असा शब्द देतो. थांबतो. जय जिजाऊ जय शिवराय. ते छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वप्रथम अभिवादन करतो. आणि ज्यांनी या देशामध्ये एक धार्मिक तेढ वाढला होता, धर्माच्या नावाखाली गुलामीमध्ये समाज पिचला होता, त्या समाजाला बाहेर काढण्यासाठी सर्वश्रेष्ठ महम्मद पैगंबर यांनी इस्लाम धर्म काढला आणि या समाजाला कुचलेल्या समाजाला बाहेर काढण्यासाठी एक नवीन संदेश दिला. त्या महम्मद पैगंबरांनाही मी अभिवादन करतो. आणि आजचा जो प्रश्न आहे, ज्यासाठी आपण सर्व इथे जमलो आहोत, मित्रांनो, काही काळापासून या देशामध्ये जे राजकारण आहे हे खूप कशा पद्धतीने चाललेलं आहे हे कुणाच्या लक्षात यायला तयार नाही. कारण तुम्ही आम्ही सर्वसामान्य हे कामात गुंतलेलो आहेत आणि जे कामात गुंतलेले लोक आहेत हे लोक रस्त्यावर येऊ शकत नाहीत, किंवा जे राजकीय आपले लोक आहेत ते सर्व माझ्यासारखे लोकसुद्धा कुठल्या तरी पार्टीचे एक चमचा झालेले आहेत. त्याच्यामुळं ही परिस्थिती आज आपल्या देशावर आलेली आहे. ज्यावेळेस लोकशाही पद्धतीने तुम्हाला एक मतदानाचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला असतो, त्यावेळेस योग्य जो प्रतिनिधी निवडायचा असतो, त्यावेळेस जर तुम्ही त्या मतदानाचा योग्य वापर केला असता तर ही वेळ आपल्या देशावर किंवा या समाजावर किंवा कुठल्याच महाराष्ट्रातल्या धर्मावर आली नसती. मित्रांनो, पुरोगामी विचारसरणीचा विचार जो आहे तो विचारसरणीचा विचार घेऊन चालणारा हा महाराष्ट्र आहे. जेवढे महासंत असतील किंवा वारकरी संप्रदाय असेल, संत असेल, या सर्वांनी आपल्याला सर्व धर्म, सर्व समभाव, समता, बंधुत्व याची शिकवण दिली आणि त्याच्यासाठी वेगळे वेगळे मार्ग काढून छत्रपती शिवाजी महाराजांनी जो महाराष्ट्र घडवला, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये जर अशा घटना घडत असतील तर त्याचं सर्वप्रथम मी निषेध व्यक्त करतो. कारण या अलीकडच्या 10 वर्षाच्या काळात तुम्ही जर पाहिलं तर मस्जिदीवर हल्ले करणं, मॉब ब्लचिंग करणं किंवा कुठल्याही समाजाला एखाद्या छोट्या समाजावर अन्याय करून झुंडशाहीने त्याच्यावर अन्याय करणं, ही ज्या घटना वाढलेल्या आहेत त्याला जबाबदार आपण आहोत. मी आज तुम्हाला इथं ठणकावून सांगतो. कारण आजची जर परिस्थिती तुम्ही पाहिली, विशालगडावर जे अतिक्रमण आहे, विशालगडावरचं अतिक्रमणाचं काढण्याचं त्याच्या विरोधात आम्ही कुणीच नाहीत. मला कालपासून फोन येत होते की तुम्ही विशालगडाच्या अतिक्रमणाविषयी किंवा हा झालेल्या धार्मिक तेढविषयी तुमचं म्हणणं काय. कारण त्यांना असं वाटत होतं की आता यात तर छत्रपती संभाजी महाराज स्वतः उतरलेत आणि संभाजी महाराजाच्या विरोधात पाठवत्यात गणेश कवडेची भूमिका असेल का. कारण या छत्रपती संभाजी महाराजांनी जी भूमिका घेतली, विशालगडावरचं अतिक्रमण काढण्याची भूमिका घेतली. आपही सर्रास आज जर रोड बारीक झाले किंवा कुठले रस्ते बारीक झाले तर ते अतिक्रमण काढण्यासाठी आपण सुद्धा पाठवत्यात पुढाकार घेतो आणि तिथल्या नागरिकांना सुविधा भेटल्या पाहिजेत अशी भूमिका मांडतो. ती भूमिका छत्रपती संभाजी महाराजांनी मांडली. परंतु याच्यात दुसराच जो धारकरी संप्रदाय आहे, जे आता वहाबबाईंनी सांगितलं, इथल्या गृहमंत्र्यांनी किंवा अनेक इथल्या परिस्थितीमध्ये जे पक्ष काम करत आहेत त्यांनी 1000 पोरं जमा केले आणि ते 1000 पोरं 3 किलोमीटर खाली गाजापूर मनी गाव आहे त्या मस्जिदीवर चढून जय श्रीरामचे नारे दिले आणि भगवे झेंडे लावण्याचा प्रयत्न केला. ज्या एका धार्मिक स्थळावर कुठल्याही अन्याय करून जर तुम्ही ही घटना करत असताल किंवा हे करत असताल, त्याचे अजून नावं पुढे यायला तयार नाहीत, ते पोरं अजून अटक नाहीत. त्या मस्जिदीवर चढून ज्यांनी घोषणा दिल्या किंवा ज्यांनी त्या मस्जिदला पाडण्याचा प्रयत्न केला ते आत्तापर्यंत अटक का झाले नाहीत, ही मागणी आमची सरकारला आहे. हा प्रश्न आमचा सरकारला आहे. आत्तापर्यंत ते पोलिसांना सापडत नाहीत का किंवा तुमची यंत्रणा त्याला कमकुवत पडती का, नेमकं काय घडतंय हे याचा आपण सगळ्यांनी विचार करण्याची परिस्थिती आज आलेली आहे. आज कुठंतरी महाराष्ट्रात या 2 महिन्यात किंवा 4 महिन्यात वातावरण बदलण्याचा प्रयत्न चालू होता. ते वातावरण पुन्हा बदलून ढवळून टाकायचंय. कारण जी मस्जिद किंवा जो राम मंदिराचा वाद होता, त्या राम मंदिराचा वाद मुस्लिमांनीच सांगितलं की आता ही मंदिर एकदाचं बांधून टाका आणि हा वाद मिटून टाका. तो वाद मिटल्यानंतर आता कुठला तरी वाद नवीन काढायचा म्हणून या विशालगडावर गाजापूरमध्ये 3 किलोमीटर खाली मस्जिद असताना त्याच्यावर अटॅक करून इथल्या हिंदू भावना किंवा हिंदू समाजाला जाग करून किंवा अजून कुठल्या प्रत्येक समाजाला एक घटक एकत्र करून पुन्हा त्यांना दाखवायचं की हे अतिक्रमण आहे. जर तुम्ही इतिहास पाहिला तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ती मस्जिद आहे. ती मस्जिद पाडण्याचं काही कारणच नाही, ती अतिक्रमण करण्याचं काही कारण नाही.
किंवा ते गाजापूर गाव हे अतिक्रमणात येत नसून ती कुठली ती फॉरेस्टची जागा आहे, ती सुद्धा विशालगडाच्या अतिक्रमणाच्या किंवा विशालगडावरची जागा नाही, ती एक फॉरेस्टची जागा आहे. त्याचा जर इतिहास आपण पाहिला तर ती फॉरेस्टची जागा आहे. त्याचं अतिक्रमण काढण्यासाठी खरं तर त्या फॉरेस्टवाल्या लोकांनी गेलं पाहिजे. आपण ह्या डोंगरकिनीचा रस्ता जर पाहिला तर हे फॉरेस्टवाले लोक त्या डोंगरकिनीवर अतिक्रमण होईल त्या फॉरेस्टवर म्हणून तिथं रस्ता यायला जागा देणार, त्याच्यासाठी आपण इतका लढा उभा केला. पण ती जागा इंचभर देत नाहीत. पण तिथली जागा फॉरेस्टची एवढी मोठी यांनी हस्तगत केली कशी किंवा तिथं अजून गाव वसलं कसं, हा विचार खरा प्रशासनाने केला पाहिजे. पण हे इथल्या गृहमंत्र्याला फक्त सामाजिक तेढ वाढण्यासाठी जे फक्त पोलिसांनी अटॅक कुणावर करायचा, मनोज जरांगे दादा पाटलाचं ज्यावेळेस आंदोलन झालं त्यावेळेस तुम्ही यासाठी चौकशी लावू शकता, मग त्या मस्जिदवर पोरं चढले कोणते किंवा झेंडे फडकिले कोणी त्याच्यावर यासाठी चौकशी का लावू शकत नाहीत किंवा त्या पोरांना अटक का करू शकत नाही, हा विचार आपण करायचा आहे. मित्रांनो, हे फक्त तुमचे आमचे मुंडके भडकवण्यासाठी केलेला कार्यक्रम आहे. आणि हा नवीन एक मुद्दा काढून पुन्हा एकदा हिंदू मुस्लिम, आता तर जी परिस्थिती आहे लोकसभेला जी परिस्थिती या महाराष्ट्राने किंवा देशाने पाहिली त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की आता परिस्थिती हाताच्या बाहेर चालली आहे, आता हिंदू मुस्लिम मुद्दा केला पाहिजे. कारण मुस्लिम समाज हा पूर्णपणे मराठा समाजाच्या मागे गेला आहे आणि जर ही यांची दोघांची जर हीच जर राहिली तर महाराष्ट्रात पुन्हा बदल होणार नाही. यासाठी ही केलेला नवीन प्रयोग आहे. जर जे मेन मुद्दे आहेत तुमचे, काल एक सावतड्याची शाळा आली होती त्याच्यावर इंग्रजीचा शिक्षक नाही, ते विद्यार्थी सगळ्या रस्त्याने पावसात आरडत आले की आम्हाला इंग्रजीला शिक्षक द्या. तुम्ही जर पाहिलं नीटची परीक्षा आहे, जे MPSC थ्रो किंवा IPS अधिकारी घडतात त्याच परीक्षेचा पेपर यांनी भांडवलदारांनी फोडला आणि आपले पोरं त्या पदावर बसवण्याचा प्रयत्न चालू आहे. किंवा अनेक बेकारीचे मुद्दे आहेत, या देशामध्ये अनेक मुद्दे उपलब्ध आहेत. बेरोजगारीचा मुद्दा आहे, ती तुम्ही जे सैनिक भरतीसाठी जात होतात तीच सैनिक भरती यांनी फक्त 3 वर्षावर आणली, हा मुद्दा आहे. या मुद्द्याहून सगळा हा मुद्दा तुमचं लक्ष विचलित करण्यासाठी किंवा भरकटण्यासाठी हे केलेला एक यांनी प्रयोग आहे. याला आपण कुठल्याही प्रकारचं खचायचं नाही किंवा या प्रकारे सामाजिक तेढ वाढेल असं आपण वागायचं नाही. आपण ठामपणे आपली भूमिका ठेवायची. आम्ही तुमच्या खांद्याला खांदा देऊन तुमच्याबरोबर उभा आहोत. कधीही कोणतीही वेळ आली तरी समाजासाठी कुठलाही विषय असेल, जर तो चुकीचा विषय असेल तर तो चुकीचा आहे म्हणून ठणकावून सांगण्यासाठी आम्ही इथं उभा आहोत. सगळा समाज आमच्या विरोधात गेला तरी हरकत नाही, पण आम्ही जे सत्य आहे ते सत्य समाजापुढे मांडण्याचा प्रयत्न करू. आणि येणाऱ्या काळात ही ज्या गोष्टी घडतील किंवा जे प्रयोग यांनी करण्याचा प्रयत्न करतील ते महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जो विचार दिलाय त्या विचारानेच आम्ही आमच्या लोकात जाऊन सांगू की हे चुकीचं आहे आणि हे विनाकारण हा केलेला जो प्रयोग आहे याला कुठल्याच आपल्या तरुणाने बळी पडायचं नाही किंवा त्याला कुणाच्या विनाकारण येणाऱ्या दुसऱ्या जातीवादी शक्तीला बळी न पडता ठामपणे एक वज्रमुठ आवळून हे सरकारचं खाली मुंडकं आणि वर पाय करून टाकायचं. त्याच वेळेस येणाऱ्या काळात आपल्याला सुख लागू शकतं आणि एक समान नागरिक घडू शकतो आणि समता आणि बंधुत्व हा मुल्क में जो है बार बार जो है हालात जैसे देख रहे हैं हम कि एक कम्युनिटी को जो है मुसलमानों के ऊपर बार बार जो है हमले किए जा रहे हैं और बार बार जो है एक समाज को निशाना बनाया जा रहा है. बैठो जरा नीचे बैठो. कि हमको हमेशा इसका सबूत दिखाना पड़ रहा है कि भाई हम इसी मुल्क में हम इस मुल्क के वफादार हैं. हमको सबूत बताने की ज़रूरत नहीं है. जंग आज़ादी के मौके पर जो है इस मिट्टी को अगर छाना जाए और कोई अगर सॉफ्टवेयर ऐसा हो कि वो ज़मीन की बात को समझे तो इस मिट्टी ये ज़मीन का ज़र्रा ज़र्रा जो है बोलेंगे कि मुसलमानों का खून यहाँ पर जज्ब हुआ है, मुसलमानों ने इस देश के वास्ते कुर्बानी दी है. इसलिए बार बार जो है एक जो है कम्युनिटी को निशाना बनाया जा रहा है. तुम चाहते क्या हो कि मुसलमान यहाँ से मिट जाए, ख़त्म हो जाए? ये हुकूमतें बदलती गई, इस मुल्क के मच्छर ख़त्म नहीं कर सके, मुसलमानों क्या ख़त्म करेंगे? हमारी तारीख उठा के देखो कि मुसलमानों ने कभी भी किसी कौम के ऊपर जुल्म नहीं किया. मुसलमानों की हुकूमतें थी, किसी पर जुल्म नहीं किया उन्होंने. और जब जो है छत्रपति शिवाजी महाराज की उनके स्वराज में मुसलमानों को जो है मस्जिदों को उन्होंने जगह दी, मस्जिदें बनाई उन्होंने. तुम किसकी पैरवी करने वाले हैं कि जिन्होंने मुसलमानों को सपोर्ट किया और जिनका मुसलमानों ने सपोर्ट किया, क्या उनको ख़त्म करना चाहते हो? कि ये इस्लाम वो पौधा है, याद रखो कि जो काटो तो हरा होगा, तुम जितना तराशोगे उतना ही बड़ा होगा. कि हमारी तारीख है, हमने मुल्क के हम हमेशा वफादार रहे, हमने कभी अंग्रेज़ों से हाथ नहीं मिलाया. फिर बार बार क्यों हमारे ऊपर जो है तीर, हमारे ऊपर जो तो हमारे नौजवानों के ऊपर जो है निशाना किया जा रहा है. बेगुनाह नौजवानों को जो है सलाखों के पीछे डाला जा रहा है.
इसके ऊपर जो है कोई आवाज़ उठाने के लिए तैयार नहीं है। हमारे उलमा इकराम के ऊपर, हमारे मदारिस के ऊपर जो है, जिन मदारिस ने, जिन उलमा ने जो चांदनी चौक से लेकर पानीपत तक वो दरख्त गवाह है, वो आवाज़ दे देकर पुकार कर कह रहे हैं कि यहाँ पर उलमा की जो है लाशें जो तो लगी है। इसलिए जो है हम हुकूमत से जो है दरख्वास्त करते हैं कि इन जो तो सब लोग ऐसे नहीं हैं, जो ये शरपसंद लोगों के ऊपर कार्रवाई की जाए, इनके ऊपर जो है इनके ऊपर जो है सख्त से सख्त जो है इनके ऊपर कानून लगाया जाए, इनको जो है इनके ऊपर जो है कोई कुछ ना कुछ हुकूमत जो है आवाज़ उठाए। इसलिए कहा ना कि भाई कुछ बात तो है कि मिटती नहीं हस्ती हमारी, सदियों रहा है दुश्मन दौरे ज़मा हमारा, ईमान तौहीद की अमानत सीनों में है हमारे, आशा नहीं मिटाना नामो निशा हमारा। यूनान और मिस्र और रोमा सब मिट गए जहाँ से, फिर भी है बाकी नामो निशा हमारा। इसलिए जो है हमारी गुजारिश है हुकूमत से कि हम हमेशा मुल्क के वफादार रहे। हमने कोरोना तुम भूल गए कि मुसलमानों ने, जमात वालों ने, उलमा इकराम ने, हमने रोडों पर आकर जो है हिंदू समाज के लोगों की जब जो है बेटा बाप की लाश को हाथ लगाने तैयार नहीं था, मुसलमानों ने भीड़ के अंदर तकिया मस्जिद में के लोगों ने जो है उनके जो है अंतिम संस्कार किया और जो उनको जो है उनके जो है जनाजे जो ठिकाने लगाए। जब बेटा और बाप जो देखने के लिए, हाथ लगाने के लिए कोई तैयार नहीं था, क्या तुम वो कोरोना भूल गए कि कोरोना के मौके पर जब कोई किससे बात करने के लिए तैयार नहीं, मुसलमानों ने खाना बना कर जो है खिलाया। रोड पर जब जो गाड़ी आई तो हिंदू समाज के लोगों ने, ड्राइवरों ने कहा कि हमने यहाँ से वहाँ तक रास्ते पर देखा कि मुसलमान के लोग जो है खाने खिला रहे थे। इसलिए जो है इस बात को समझे। अब जो लोग जो है इसकी ये कर रहे हैं, हम इसकी खूब मजम्मत करते हैं और हुकूमत से इल्तिजा दरख्वास्त करते हैं कि जो है हम इस बात को कहीं ना कहीं जो तो फुल स्टॉप लगाया जाए, इस बात को कहीं ना कहीं रोका जाए। मुल्क की जो है जड़ें खोखली हो रही है। ये मुल्क किसी एक का नहीं है, ये तिरंगा है, ये मुख्तलिफ समाज के लोग मिलकर जो है मुल्क बना है। ये किसी एक समाज का मुल्क नहीं है, कोई एक झंडा यहाँ पर नहीं फड़केगा। इसलिए जो मुख्तलिफ समाज मिलकर यहाँ पर खुशहाली के साथ रहते हैं। जो शरपसंद लोग हैं थोड़े से, इनके ऊपर जो है हुकूमत से हम गुजारिश करते हैं कि जो इसके ऊपर जो है कुछ ना कुछ जो है जो तो बात जो है इसके ऊपर चले। ये बात कह कर मैं अपनी बात या ठिकाणी अतिक्रमणाच्या नावाखाली जो हैदोस झाला त्याचा मी भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने अगोदर पहिला निषेध व्यक्त करतो। भारतात आणि महाराष्ट्रात आणि आज आपल्यापर्यंत वेगवेगळ्या विषयातून माणसाचे मन कसे विदूषित करायचे, मूळ मुद्द्यापासून माणूस कसा दुसरीकडे वर्ग करायचा, त्याचा मेंदू असा भडकला पाहिजे। विशाळगडाला त्या ठिकाणी काही घटना घडली म्हणजे इथला मुस्लिम भडकला पाहिजे। जसं मनोज जरांगेवर कोणतरी काहीतरी बोलायचं, विचित्रवाणी बोलायचं, त्याला येडं समजायचं किंवा तो अशिक्षित म्हणायचं, म्हणजे मराठी बिघडले पाहिजेत आणि कुणावर तरी हल्ला केला पाहिजे, म्हणजे ह्या ठिकाणी विघटन कसं होईल, समाज एकत्र कसा राहणार नाही याची काळजी घेतली गेली। कारण विशाळगडाचा विषय हा शासनाचा आहे। जर अतिक्रमण जर झालं, समजा आपण गोडांच्या भोवताली असंही त्याला उदाहरण घेऊ किंवा महासांगी रोडला अतिक्रमण असं गृहीत धरू किंवा बाजार तळाव अतिक्रमण झालेलं असं गृहीत धरू, उच्चाला वेळ काळ जर पडली तर आम्ही त्या ठिकाणी हल्ला करण्यापेक्षा प्रशासनाने त्या ठिकाणी अतिक्रमण हटवावं। त्या ठिकाणी आमचा अधिकार काय, आम्ही कोण अतिक्रमण हटवणार आहे? त्या ठिकाणी शासन नेमकं काय करते, तिथले जिल्हाधिकारी काय करतात, तालुका तहसीलदार काय करतात, तिथले SP काय करतात? त्या ठिकाणी त्या अतिक्रमणावर बुलडोजर कुणी फिरवायचा, तिथल्या जनतेने फिरवायचा का, एखाद्या गटाने फिरवायचा का, शासनाने फिरवायचा, हा त्यांचा शासनाचा अधिकार आहे। म्हणून त्या ठिकाणची पूर्व चौकशी त्या ठिकाणी झाली पाहिजे। मस्जिदवर आता वाबसेटने मला सांगितलं की त्या ठिकाणी आता पूरग्रस्तांना त्या ठिकाणी समाजाला, सर्व समाजाला त्या ठिकाणी जेवण म्हणजे भोजन त्या ठिकाणी पुरवलेलं आहे। जर तुम्ही अशा ठिकाणी तुम्ही जर हल्ला जर करत असता तर तुम्ही मानवीय जातीचे नसून तुम्ही एक जनावराच्या जातीचे आहात, एवढंच या ठिकाणी सांगू शकतो। कारण महाराष्ट्रामध्ये आता येणाऱ्या काळात विधानसभा आहेत, विधानसभेचं वातावरण वेगळ्या दिशेने न्यायचंय। विशाळगडाच्या माध्यमातून तुम्हाला कुठला तरी गड म्हणजे राजाच्या नावाने
शिवाजी महाराजाच्या नावाने गडाचं नाव घेतलं जातंय आणि त्या ठिकाणी कसा हिंदू कुणीकडे तरी बिघायला जाईल, म्हणजे मस्जिदच्या नावाने मुस्लिम बिघडला पाहिजे आणि अतिक्रमणाच्या नावाखाली कुठतरी हिंदू त्या ठिकाणी नेऊन घालायचा आहे, म्हणजे तुम्हाला मुस्लिम आणि हिंदूच्या नावाखाली कसे माणसं विघटल्या जातील आणि त्या ठिकाणी हल्ला होईल आणि आपली मताची पेटी कशी एकत्र करता येईल, ही फक्त येणाऱ्या काळातलं धोरण आहे. त्यासाठी सर्व समाज बांधवांनी एक तुम्हाला नम्र विनंती आहे की आपण इथले शुद्ध नागरिक आहात, पाडोदा तालुक्यातले शुद्ध नागरिक आहात. आमच्या 20 वर्षाच्या अगोदर आपल्या पाडोदा तालुक्यात एक मस्जिदचं दलित प्रकरण झालं, परंतु या पाडोदा तालुक्यातल्या जनतेने इतकी एकत्रितता ठेवली की बीडचे काही मुस्लिम बांधव आले, जामखेडचे काय आले, इथल्या मुस्लिम बांधवाला वाखा तिकडे बोलले, तरी सुद्धा मी सेनेचा उपजिल्हा प्रमुख होतो त्यावेळेस, परंतु आम्ही एकत्रित राहिलो. त्या ठिकाणचे वडीलधारी माणसं आमच्या बरोबर आहेत, आम्ही कुठंही गालबोट लागून नाही दिलं. हीच घटना, अशाच घटना कित्येक होत राहतील, पण पाडोदा तालुक्याचा इतिहास हा वेगळा राहील. त्यासाठी आपण सर्व समाज बांधवांनी एकत्रित राहण्याने, गुण्यागोविंदाने राहण्यासाठी विचार करावा, एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि त्या नराधामांना कोण त्यांनी जी मस्जिदवर अतिक्रमण केलं किंवा हल्ला केला, त्यांना SIT मार्फत चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. सर्वप्रथम मी विशाळगडाच्या पायथ्याशी आणि विशाळगडावर झालेल्या या घटनेचा जाहीर धिक्कार करीत आहे. मित्र, पंतांनी आता सांगितलं आपण इथं निषेध नोंदवण्यासाठी इथं आलेलो आहोत. आता आपल्यासमोर आपण हा काळा ध्वज उभारून निषेध व्यक्त केलेला आहे, पण मी आपल्याला सांगू इच्छितो की ह्या ज्या घटना चाललेल्या आहेत, ह्या घटना फक्त सत्तेसाठी चाललेल्या आहेत. मुस्लिम एकीकडे झाला पाहिजे, हिंदू एकीकडे झाला पाहिजे, वंजाळी एकीकडे झाला पाहिजे आणि आपलं काहीतरी शिजवून घेतलं पाहिजे. त्यासाठी जर हा गोरगरीब समाज ह्या आमिषाला, यांच्या भुलथापांना बळी नाही पडला, तर या गोरगरीब जनतेच्या हातात हा तिरंगा दिसेल ह्या काळ्या झेंड्या जागेवर, आणि सत्ता या गोरगरिबांच्या हाती आल्याशिवाय राहणार नाही. मी जास्त काही बोलणार नाही, परंतु एक छोटीशी एक गोष्ट मी तुम्हाला सांगून, आपल्या इथं घडलेली घटना आहे लोणीला, म्हणजे समाजात तेढ कशी निर्माण केली जाते आणि आपला स्वार्थ कसा साधला जातो. लोणी, लांजेश्वर लोणीमध्ये गोरगरीब लोक होते आणि त्या गरिबांच्या काही मुस्लिम समाज, काही दलित आदिवासी यांनी ते गायरान जमीन पकडली होती. 2 मिनटात आवर्त घेणार आहे मी, माफ करा वकील साहेब. जमीन पकडल्यावर काही गावातील म्हणजे ते सरपंच, पाटील वगैरे मंडळी तिथे गेली. ह्यांची एक बैठक झाली त्या आधी गुप्त गावात, लांब रानात काय झालं, ते म्हणले जायला आपल्याला गायरान काढायचं आहे, आपल्याला गुपचूप हे करावं लागेल, बैल नाहीत, अमुक नाही, तमुक नाही, काय नाही. तर ही त्यातला एक म्हणजे ते फुटीर असतो, तो फुटीराने जाऊन सांगितलं की आमची अशी बैठक झाली व पाटील, आणि हे लोक असं करणार आहेत आणि ते गायरान नांगरणार आहेत. दुसऱ्या दिवशी गावातले 4-5 पांढरे फॅट टोपी वगैरे मंडळी घालून त्या समाजाच्या ते तिकडे गेली. अरे म्हणले काय चाललंय धोंडीबा, काय चाललंय मरीबा, काय चाललंय कोंड्या बिंड्या आमक्या तुमके, काय चाललंय. हे लोक आले, म्हणले कसं काय आले बाबा अचानकच. ते म्हणले काय तुम्ही आपले माणसं येतं, काय अमकं करा तमकं करा, आणि आपले बैल घेऊन जा, शिवराट घेऊन जा, अमुक करा तमुक करा, कोणी ते दोऱ्या घेऊन जा, नांगरा हाना, तुम्ही आपलेच माणसं आहेत आणि जमीन नांगरून घ्या म्हणले सगळी. आणि ही घडलेली सत्य घटना आहे बरं का. लोणीला खुश झाले. अरे म्हणले हे किती चांगले लोक आहेत, किती दयाळू लोक आहेत, किती मायाळू लोक आहेत. यांनी बैल घेतले, वैरण घेतली, गाड्या घेतल्या, नांगरं हाणले, सगळी जमीन नांगरून टाकली, पाळ्या घातल्या, सगळं झालं. नंतर हीच मंडळी पारधी समाजाकडे गेली. ते म्हणले अरे ते जायला सगळं त्यांनी गायरान धरलं. म्हणले तुम्ही काय करता, चोऱ्या डाके टाकता, भैंचो साले मादरचो अमका हरामखोर, पैशाचं काय करता रे, ही जमीन नांगरा. म्हणले आम्ही सांगतो तुम्हाला चला नांगरा. इकडून यांचे बैल गाड्या आणि तिकडून पारदेचे नांगर बिंगर, जमीन सगळे पिरली बिरली आपलं पाळी बिळी घालून पॅक केली. आणि पिरली टायमाला पुन्हा ही मंडळी तिथं आली. ते म्हणले हे बघा पारदी आपल्या काय गावातले नाहीत, पारद्याला हाणायची ताकद तुमच्यात आहे का. ते म्हणले त्याला पारद्याला हात लावलं ते जीवच मारते ना, आम्हाला घरदाराला लावून टाकते. ते म्हणले जर पारद्याला आणले तर जमिनीत जाय, नाही तर हातपाय तोडून टाकू, नाही तर पारदे आम्ही बाजूला काढतो, तुम्ही जमिनीत जायचं नाही.
ते म्हणले पारजी तुम्हीच बाजूला काढावा त्याच्याला, आम्ही काय जमिनी जात नाही. मग दुसऱ्या दिवशी मारायला कोण होते? हेच मुस्लिम होते, भिल होते, टाकारी होते, मांग होते, मार होते. फक्त पाटील मागा होता, हला हला. पारधी मरणाचे मारले, पळून लावली. पारध्याला जमीन नाही आणि या गोरगरीबाला जमीन नाही, नांगरून घेतली यांच्याकडून. पिरली यांनी टोपीवाल्यांनी. आणि हाच प्रकार आपल्या देशात गोरगरिबाबरोबर होत आहे. टाइम कमी आहे मित्र. ह्या भुलतापांना आणि विशाळगडावर जो आहे त्याचा अजून एकदा मी जाहीर धिक्कार करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. नमस्कार. JS न्यूज चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका.